नमस्कार, मी साधना मुळे. मुंबई वचननामामध्ये आपले सहर्ष स्वागत. चला पाहूया आजच्या ठळक बातम्या. भंडारा पोलिसांनी मध्यरात्री बीटीबी बाजार भागात केलेल्या धाडीत जायलो गाडीतून 25 लाख रुपये किमतीचा 166 किलो गांजा जप्त केला. चालक आणि त्याचा साथीदार या 2 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर कसून चौकशी सुरू आहे. भंडारा पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी सांगितले की हा गांजा ओडिशातून आणला जात होता आणि नाशिकला पोहोचविण्याचा प्रयत्न होता. पुढील तपास भंडारा पोलीस करत आहेत. मिळाली होती की आपले भंडारा हद्दीमध्ये एक NDPS घेऊन जाणारा एक गाडी जात आहे अशी एक सूचना मिळाली होती. त्या सूचनावर आम्ही भंडारा पोलीसची एक टीम, भंडारा सिटी पोलीसची एक टीमनी त्याच्यावर कारवाई केली. तर तो व्हेकल सापडला. BTB मार्केटमध्ये तो व्हेकल मिळाला. त्या व्हेकलमध्ये सुमारास 167 kg गांजासोबत 46 लाखचा मुद्देमाल टीमनी जप्त केलेला आहे. यामध्ये 2 आरोपी अरेस्ट झालेले आहे. बाकीचे आरोपी अरेस्ट करण्याची कारवाई चालू आहे. हा जे गांजा होता ते ओडिसावरून आला होता आणि त्याची ते वेगवेगळी ठिकाणी त्यांना द्यायची होती. याच्यामध्ये लिंक विशेष म्हणजे नाशिक साठी हा गांजा जात होता. भंडारासाठी याचा काय संबंध आहे त्यात सुद्धा आता पुढील तपासामध्ये आम्ही निष्पन्न करू. जे काही पेडलर भंडारा, नाशिक किंवा पुणेचे आहे याच्यामध्ये सहभागी त्यांना पुढील तपासामध्ये निष्पन्न करून आम्ही कारवाई करणार आहे. थँक्यू. आपल्या मुंबई वचननामा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.